सकाळच्या शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक आईला एकच प्रश्न पडतो की सकाळी सकाळी डब्याला द्यायचं तरी काय काय नाश्ता बनवायचा। तर आज आपण ना मस्त असे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी मस्त असे ना रवा तांदळाचे आप्पे बनवणार आहे। अगदी झटपट होतात आणि जरी आपल्याकडे खोबरं नसेल ना तरीसुद्धा अगदी इन्स्टंट पद्धतीची मस्त अशी आपण एक चटणी बनवलेली आहे जी अतिशय टेस्टी लागते आणि हा डबा मुलं संपूर्णच घरी येतील इतका छान आणि टेस्टी नाश्ता लागतोय हा। चला मग याची पटापट रेसिपी पाहूया। एका बाउलमध्ये मी आता 1 कप रवा घेतला आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। रवा आपला जो नेहमीचा असतो तोच घ्यायचा आहे आणि तांदळाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा कप इथे घट्ट दही घातलेलं आहे। दही खूप जास्त आंबट नसावं। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची आणि हिरवी बारीक मिरची चिरून घेतलेली आहे। तुमच्याकडे आणखीन कुठल्या भाज्या असतील गाजर वगैरे तर तुम्हाला यामध्ये घालायचे असतील तरीसुद्धा तुम्ही घालू शकताय। खूप छान आणि हेल्दी नाश्ता मुलांचा होईल यामुळे। आणि या सर्व भाज्या आपण यामध्ये घातल्यानंतर आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे, भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। अर्धा कप आता मी पाणी घातलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊया, पण आपल्याला आणखीन पाणी लागणार आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा हे आपलं बॅटर नको आहे आपल्याला। यामध्ये एकूण 1.5 कप पाणी आपल्याला लागतं, त्यामुळे मी आणखीन पाणी यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते। अगदी छानपैकी आपण मिक्स करायचं आहे, अगदी गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत। आता हे मिक्स झालेलं आहे बघा छान। त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातल्यानंतरसुद्धा एकदा छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण या बॅटरला 15-20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता हे बॅटर आपण रेस्टसाठी ठेवलं आहे ना, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। इन्स्टंट पद्धतीची मस्त अशी आपण एक चटणी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याकडे खोबरं नाही आहे, पण खोबऱ्याचा कीस आहे जो आपण दिवाळीमध्ये वगैरे आणतो बघा, तो कीस माझ्याकडे होता, तो मी घेतलेला आहे 1 वाटी। त्यानंतर आपली जी भाजकी डाळ असते ना, चिवड्यामध्ये आपण वापरतो ना, ती डाळ आहे। आधी मी हे दोन्ही बारीक वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 मिरची घातली बारीक चिरून, कोथिंबीर घातली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेते यामध्ये, म्हणजे छान अशी टेस्ट लागेल। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं थोडं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। मस्त अशी बघा आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण हिला ना फोडणी करून घेऊया, मस्त असा तडका देऊया वरून। मी आधी तेल गरम करून घेतले आणि यामध्ये बघा मोहरी घालते, त्यानंतर हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि लाल मिरच्या घालायच्या आहेत। आपली जी लाल मिरची असते ना फोडणीची ती घालायची आहे आणि मस्त अशी आपली चटणीवर फोडणी मारायची आहे। फोडणी टाकल्यामुळे ना खूप छान टेस्ट लागते आपल्या या चटणीला। तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारची चटणी ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल। लहान मुलांना अशा चटण्या खूप आवडतात कारण खूप तिखट नसतात आणि खूप छान त्याचं टेक्स्चरसुद्धा एकदम क्रीमी टेक्स्चर आहे, त्यामुळे सर्वांना खूप आवडेल ही चटणी, छान लागते ही, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आपलं जे बॅटर ठेवलं होतं ना बाजूला ते बघून घेऊया, कारण ते सुद्धा चांगलं ना रवा आपला मुरला असेल। आता बघा छान असं आपलं बॅटर हे मुरलं आहे। एकदा बघा मिक्स करून की पाणी वगैरे लागतं आहे का त्यामध्ये। जर रव्याने पाणी ओढून घेतलं असेल शोषून तर थोडंसं घालायचं पाणी, नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये आपण इनो घालायचं आहे बघा, अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि मस्त असं ना फेटून घ्यायचं, हे बॅटर आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर म्हणजे छान असं ना फुगेल आपला आप्पे। मस्तपैकी बघा मी मिक्स करून घेतले आणि आता आपण याचे आप्पे करून घ्यायचे आहेत। आता आप्प्याच्या तव्यामध्ये ना आधी पहिल्यांदा तेल घालून घेऊया, म्हणजे चिकटणार नाहीत। आणि तवा गरम झाल्यानंतर छान असे आप्पे सोडून घेऊया यामध्ये। अगदी खूप जास्त फुल भरायचे नाही आहेत, त्याच्या काठा एवढेच भरायचे आणि मस्तपैकी सर्व आप्पे आपण सोडून घेऊया। खूप छान टेस्टी हा नाश्ता लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मुलांना रोज रोज डब्याला जो प्रश्न असतो आपला की रोज रोज डब्याला काय द्यायचं, तर त्यासाठी खूप छान हा आपला पर्याय आहे आप्पे। मुलांना पण आवडतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना नक्की हा डब्याला द्या। माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका बरं का। आणि मस्त असे आप्पे सर्व आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि छान असे खालच्या बाजूने लालसर कलर येईपर्यंत
आपण याला शिजवून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत आणि आपल्या इन्स्टंट चटणीसोबत खूपच टेस्टी लागतात. एकदा ट्राय करून बघा. चटणीसुद्धा खूप छान लागते. ही तुम्ही ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल किती सुंदर आणि टेस्टी आहे हा नाश्ता. तर व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझे इथून पुढचे येणारे सर्व व्हिडिओ पाहत जा म्हणजे तुम्हाला घरगुती पद्धतीच्या रेसिपीज, मस्त रेसिपीज बनवता येतील आणि खाऊ घालता येतील.